राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. खूप लांबची गोष्ट नाही आहे मित्रांनो. 1909चा जन्म आणि 1968 साली ज्यांचं देहावसान झालं, पण या अल्प आयुष्यामध्ये जे काही त्यांना 59 वर्षाचं आयुष्य मिळालं, त्या आयुष्यात प्रचंड कार्य केलेला, समाजकार्य केलेला हा एक राष्ट्रसंत, आपल्या महाराष्ट्राचं वैभव. अमरावती इथं यांचा मृत्यू झाला. पण या 1968 साली देहावसान होईपर्यंत त्यांनी जे काही काम केलं आहे, ग्रामगीता हे पुस्तक त्यांनी लिहिलं, अनेक भजनं, अनेक गाणी, त्याद्वारे समाज प्रबोधन, जे काही कार्य केलं आहे ते इतकं उत्तुंग आहे की या कार्याची माहिती खूप तशी पाहिली तर कमी लोकांना आवड आहे हो. कारण काय माहिती आहे का, आपल्याकडे जे चांगलं आहे ना, ते पचनी पडायला वर्षानुवर्ष जावी लागतात. नंतर मग कधीतरी परदेशातली माणसं त्याचा उदो उदो करायला लागली की मग आपली लोकं त्याच्या मागं धावायला लागतात. ही शोकांतिका आपण अनेक व्यक्तींच्या, अनेक संतांच्या बाबतीत आपण पाहिलेली आहे. तर त्यांचं एक प्रबोधनात्मक, आजच्या युवकांनासुद्धा लागू होईल असंच त्या काळी जे काही लिहिलं आहे, ते लिखाण तुमच्या मनापर्यंत पोहोचवण्यासाठी आज मी इथं उपस्थित आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा एक भव्य पुतळा नागपूरमध्ये माझ्या पाहण्यात आला. अगदी एका वाहत्या चौकामध्ये त्यांचा छान पुतळा बसवलेला आहे. एक अमरत्व प्राप्त झालेले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या चरणी नमन करून त्यांचंच लिखाण तुमच्या मनापर्यंत. शीर्षक पहा मित्रांनो, तूने सेवा ही न की. तूने सेवा ही न किया है, सुंदर दिखता है तो क्या है. तूने सेवा ही तो न किया है, सुंदर दिखता तो क्या है. अरे तू आज खूप सुंदर दिसतोस, व्यक्तिमत्व तुझं खूप छान आहे, पण तुझ्या नावावरती तू कुठली सेवा केली असं काही मला दिसत नाही आहे. घड़ी घड़ी में कपड़े बदले, बाल में डाले कंघी. घड़ी घड़ी में कपड़े बदले, बाल में डाली कंघी. ऐसी शान को कोई न पूछे, जो सेवा में नहीं अगुआ, जो सेवा में नहीं अगुआ. अरे तुझ्या व्यक्तिमत्वाला तू कितीही सुंदर, कितीही काहीही बनव, कितीही चांगले कपडे घाल, छानपैकी कंगवा करून मस्तपैकी केस सेट कर, परंतु तू जर आयुष्यात कुठेही काहीही सेवाव्रताने वागला नसशील तर हे सगळं व्यर्थ आहे. जानी जवानी खून भरी है, तर चलता फिरता है. जानी जवानी खून भरी है, तर चलता फिरता है. देश धर्म के काम न आया, जैसे म्हैसा चलता. काय उपमा दिली आहे. राष्ट्रसंत म्हणतात, अरे एखादा रेडा जसा चालतो तसंच तुझं चालणं मला वाटतं. कारण काय, जरी तू तर चालत असशील, तुझ्या यौवनाची ताकद दाखवत असशील, तरी पण देश आणि धर्मासाठी तू काय केलंस असा जेव्हा प्रश्न पडतो तेव्हा मग तुझा मला राग येतो. कारण तू देश आणि धर्मासाठी काहीच केलं नाही असं मला दिसून येतं. कभू न किसी से प्रेम से बोला, जब बोला तब गाली. कधी तुला मी कोणाशी प्रेमाने बोलताना पाहिलं नाही. जेव्हा पाहावं तेव्हा तुझ्या तोंडात शिवीगाळच होती. सीना तान कर अकड़ के चलता, जैसा चोर मवाली. सीना तान कर अकड़ के चलता, जैसा चोर मवाली. वही सुंदर होता है प्यारे, जो जनता को सुख दे, जो जनता को सुख दे. अरे तुझं चालणं अतिशय असं छाती फुगवून चालणं, मोठ्या घमेंडीत मिरवणं, हे सगळं व्यर्थ आहे रे. जसा काही एखादा चोर आणि मवाली चालतो फिरतो ना, तसंच तुझं चालणं मला वाटतं. त्यामुळं तुझ्यात काहीतरी बदल व्हावा हीच अपेक्षा. कारण सुंदर कोण असतो, जो जनतेच्या उपयोगी पडतो, जो जनतेला सुख देण्यासाठी धडपडतो, तोच खरोखर सुंदर दिसतो. संकट काल आए दौड़ेगा, संकट काल आए दौड़ेगा,
बलि देने को मुख दे, सुंदर है वो सुभाष गांधी, वीर जवाहर बाके. बघा, सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधीजी, वीर जवाहर बाके या सगळ्यांना ते सुंदर म्हणतात, कारण त्यांच्या हातनं काहीतरी देशधर्मासाठी कार्य झालं आहे. फना हुए है देश के खातिर, बजे नगारे जाके, बजे नगारे जाके. यांच्या नावं निघाली तरी आजही नगारे वाजतात, कारण त्यांनी देशासाठी बहुमोल कार्य केलं आहे. त्यांचं जे आयुष्य आहे त्यांनी देशासाठी अर्पित केलं आहे, असंही राष्ट्रसंत सांगायला विसरत नाहीत. सुंदर थी वो झांसी की रानी, लड़ी गोरों के संग में. सुंदर थी वो झांसी की रानी, लड़ी गोरों के संग में. अरे ती सुंदरच होती, कारण ती आपल्या स्वातंत्र्यासाठी लढत होती. त्या गोऱ्यांशी तिने 4 हात करायचे ठरवले होते, म्हणून तिची ती सुंदरता एक खूप अनोखी सुंदरता आहे, असंच राष्ट्रसंतांना वाटतं. दाग न लगने दिया शत्रु का, कूदी आग के जंग में. दाग न लगने दिया शत्रु का, कूदी आग के जंग में. पहा, शत्रूच्या ती हाती नाही लागली. तिने युद्ध खेळायचं ठरवलं आणि मस्तपैकी एखाद्या वीरासारखी ती लढली, या गोऱ्यांना नामोहरम करण्यासाठी लढली. तुम क्या करते हो, तुम क्या करते हो बतलाओ, खेले कैरम हॉकी. तुम क्या करते हो, तुम क्या करते हो बतलाओ, खेले कैरम हॉकी. टुकड्या दास कहे अब आई, समय वीर बनने की. टुकड्या दास अब कहे आई, अब समय वीर बनने की. ते आजच्या तरुणांना, अरे फक्त नटून थटून कंगवा करून तुम्ही जे फिरताय ना, मस्तपैकी छाती फुगवून स्वतःच्या घमेंडीत, स्वतःच्या कमाईवर खूप मोठी घमेंड असत, हे चेहऱ्यावर दाखवत, अहंकार दाखवत तुम्ही जे चालताय फिरताय, हे अगदी एखाद्या चोर आणि मवाल्यासारखं आहे. अरे त्या झाशीच्या राणीकडं पहा, त्या महात्मा गांधींचा त्याग पहा, त्या सुभाषचंद्र बोस यांनी काय केलं पहा. आपल्या देशात ज्यांनी देशासाठी धर्मासाठी त्याग केला, त्या विभूतींना थोडं आठवायला शिका. आत्ताचं युग हे तुम्ही असं कपडा लत्ता ह्याच्याकडं बघतच फक्त फिरण्यासाठी नाही आहे. तुम्हाला काहीतरी वीरत्व तुमच्या मनात दाखवता आलं पाहिजे. तुमचं वीर बनणं हे आज देशाला आवश्यक असलेली बाब आहे. त्यामुळे या गोष्टीकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका. एवढंच हा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज तुम्हाला कळकळीने तळमळीने सांगतोय. देश आणि धर्मासाठी जर तुम्ही तुमच्या जीवात जीव असेपर्यंत काही करू शकत असाल तर नक्की करा. थोडंसं वीरपणा अंगातला या जगाला दाखवण्याची ही वेळ आहे. देशासाठी, या देशाने आपल्याला जे दिलं, तर आपण देशाला काय देऊ शकतो, हा प्रश्न स्वतःला विचारण्याचे हे दिवस आहेत. फक्त नटून थटून इकडे तिकडे मिरवण्याचे दिवस नाही आहेत. फक्त कॅरम आणि हॉकी खेळण्यात तुम्ही तुमचा वेळ वाया घालवू नका. थोडक्यात आजच्या युगाशी जर आपण याची सगळी कंपॅरिझन करायची ठरवली, तुलना करायची ठरवली, तर आज आपल्याला आजही या पंक्ती, हे जे काही विचार राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी व्यक्त केले आहेत अनेक दशकांपूर्वी, ते आजही चपकलपणे आजच्या तरुणांना आपण सांगू शकतो, असेच विचार आहेत. अगदी काही आता आज कोण कॅरम आणि हॉकी खेळत बसले असं नाही आहे, पण अनेक गोष्टींनी जीवनानंद घेण्यात रमलेली ही पिढी आहे. त्यांना या देशाने आपल्यासाठी काय केलं आणि आपण या देशासाठी काय करू शकतो का, हे प्रश्न त्यांना खूप गौण वाटतात. त्यामुळं आजच्या या भरकटल्या तरुण पिढीलासुद्धा या शब्दांनी कुठेतरी थोडी जाग येईल असं मला वाटतं. आणि म्हणूनच माझ्या या कविप्रवीज शो यूट्यूब चॅनलवर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना नमन करण्यासाठी हा सेगमेंट मी सुरू करतो आहे. त्यांच्या सन्मानार्थ त्यांचं कार्य आजच्या पिढीलासुद्धा थोडंफार माहिती व्हावं, कारण हा खूप मोठा शेकडो वर्षापूर्वीचा कालावधी नाही आहे मित्रांनो. तुम्ही आम्हीसुद्धा त्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असताना या पृथ्वीवर आलेलो आहोत. आणि म्हणूनच माझ्या पिढीलासुद्धा माझं नम्र निवेदन असेल की आपल्या पिढीतलासुद्धा हा एक उत्तम वारसा आहे. राष्ट्रसंतांचे विचार तुम्ही आणि आम्ही जेवढे म्हणून आपल्याला आचरणात आणता येतील तेवढे आणण्याचा प्रयत्न करूयात, याच प्रतिज्ञेसह या व्हिडिओत इथंच थांबतो. पाहत राहा, ऐकत राहा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची अशीच काही कहाणी, अशीच काही भजनं, अशीच काही वचनं जी तुमच्या मनापर्यंत पोहोचवण्यासाठी हा प्रवी उत्सुकतेने या चॅनलवर येत राहील. आशा करतो मित्रांनो, आजचा हा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या आपल्या या त्यांच्या विचारांना समर्पित करणारा हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. तुमच्या भावना कॉमेंट बॉक्समध्ये नक्की तुम्ही मला सांगाल, याच अपेक्षेने इथंच थांबतो.
पाहत राहा, ऐकत राहा कवी प्रवीण शो यूट्यूब चॅनल.